सो हेलो एवरीवन, दिस इज योर डीवाई सर। वेलकम टू अवर न्यू वीडियो। तो दोस्तों, आज हम देखने वाले पेपर लीग सेशन साइंस 1 का हमारा सेकंड चैप्टर है, जो कि है पीरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। पीरियोडिक क्लासिफिकेशन एलिमेंट के मोस्ट प्रोबेबल टॉप क्वेश्चन हम देखने वाले हैं, उसका मैं सॉल्यूशन के साथ आपको बताने वाला हूं। तो बिना किसी टाइम पास के जल्दी से हम शुरू करते हैं आज का हमारा सेशन। तो देखो, सबसे पहला क्वेश्चन जो आपको बहुत ही ज्यादा प्रोबेबल है, थोड़ा मराठी, ज्यादा मराठी रहेंगी, थोड़ी हिंदी रहेंगी, आप थोड़ा सा एडजस्ट कर लो। अभी देखो, सबसे पहला क्वेश्चन है, राइट द नेम एंड सिंबल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन। सबसे पहिला, सगळ्यात पहिला महत्वाचा क्वेश्चन यावर्षी येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे, तो म्हणजे येणार आहे द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव एटम। सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव, सबसे ज्यादा इलेक्ट्रोनिगेटिव एटम कौन सा है, तो वो है हमारा द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव एटम इज फ्लोरीन। फ्लोरीन जो है वो सबसे ज्यादा इलेक्ट्रोनिगेटिव एटम रहने वाला है, आपको ध्यान में रखना, ये बात डायरेक्ट डायरेक्ट लर्न करना है। उसके बाद द एटम हैविंग स्मॉलेस्ट एटॉमिक मास। देखिए, स्मॉलेस्ट एटॉमिक मास अलग और स्मॉलेस्ट एटॉमिक रेडियस। एटॉमिक रेडियस रह सकता है या फिर स्मॉलेस्ट एलिमेंट। स्मॉलेस्ट एलिमेंट मतलब इसमें साइज में जो छोटा है वो अलग, और वजन में जो छोटा है, वेट में जो छोटा है वो अलग। जो वेट में छोटा है वो है हमारा हाइड्रोजन, और जो साइज में छोटा है वो है हमारा हेलियम। ध्यान में रखो, सबसे छोटा एलिमेंट जो है वो हेलियम, और साइज में सबसे छोटा मतलब हेलियम, और वेट में सबसे छोटा मतलब है हमारा हाइड्रोजन। तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे का, सगळ्यात छोटा एलिमेंट वजनामध्ये जो आहे तो आहे आपला हायड्रोजन, आणि साइज मध्ये जो सगळ्यात छोटा एलिमेंट आहे तो म्हणजे आपला हेलियम। नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन, सबसे ज्यादा इंपॉर्टेंट क्वेश्चन, एटॉमिक नंबर ऑफ द क्लोरीन इज 17। एटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17 एटॉमिक क्लोरीन नंबर है। अभी देखो, राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द क्लोरीन। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं तुम्हाला क्लोरीनचं। तर क्लोरीन जो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,7। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्लोरीनचा एटॉमिक नंबर आहे 17। फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2, सेकंड ऑर्बिट मध्ये 8, उरलेले म्हणजे 7 इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिट मध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल ऑफ क्लोरीन। व्हॅलेन्स शेल म्हणजे काय होते, तर सगळ्यात शेवटचा। आता 287 मध्ये सगळ्यात शेवटचा जो नंबर दिसतोय त्यालाच म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे याचा 7। तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकते की व्हॉट इज द व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन। क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, तर आउटर मोस्ट मध्ये 7 आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी राहील आपली 1। लक्षात ठेवा, व्हॅलेन्सी किती आहे याची 1। ऑक्टेट कंप्लीट करायसाठी त्याला एक इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घ्यावं लागेल, त्याच्यामुळेच त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती आहे 1। आता नेक्स्ट आपला महत्वाचा क्वेश्चन आणि सगळ्यात जास्त फेवरेट क्वेश्चन बोर्डचा, तो म्हणजे आपला हा वाला। आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कधी कधी 282 आहे, त्याच्यामध्ये कधी कधी 281 राहू शकते, कधी कधी 287 राहू शकते, कधी 2882 राहू शकते। अशा प्रकारे डिफरंट राहू शकते। तर इथं आपला क्वेश्चन आहे 282 वाला। लक्षात ठेवा, 282 पहा आता, 2,8,2, 2,8,1, 2,8,7, 2,8,8,2 अशा टाइपचे 4 क्वेश्चन बनू शकते, आणि सेम टू सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक राहणार नाही। तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, आता फर्स्ट वाला क्वेश्चनचा आन्सर करायला आपला, व्हॉट इज द एटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट। एटॉमिक नंबर म्हणजे जेवढे इथे नंबर दिसतात सगळ्यांचा प्लस करून टाकायचं। 2 + 8 10, 10 + 2 12, म्हणजे एटॉमिक नंबर आहे याचा 12। बस एवढं लिहिलं, एटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट इज 2, 1 मार्क तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रुप, त्यानंतर काय म्हणताय, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट। याचा ग्रुप कोणता आहे, याचा ग्रुप जो आहे तो राहणार आहे 2। व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, आता ग्रुप कसा ओळखायचा, तर सगळ्यात शेवटी जो नंबर दिसेल, इथं सगळ्यात शेवटी 2 दिसत आहे, म्हणून याचा ग्रुप किती आहे आपला 2। याच्या शेवटी जर पाहिलं तर 1 दिसल, याच्या शेवटी 2 दिसत आहे, तर ग्रुप कोणता 2। याच्या शेवटी 1 दिसत आहे, तर ग्रुप कोणता 1। त्यानंतर याच्या शेवटी बघा, याच्या शेवटी दिसत आहे 7, तर ग्रुप 7 नाही येणार, याच्यामध्ये येणार ग्रुप 17। काय येणार याच्यामध्ये, ग्रुप 17। त्यानंतर हा जरी पाहिलं तरी हा पण येणार आपला ग्रुप 2, कारण की शेवटी किती आहे 2। लक्षात ठेवायचं आहे, शेवटी सगळ्यात शेवटी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला 1, 2 दिसेल, तर सरळ लिहून टाकायचा ग्रुप 1 ग्रुप 2। 3 पासून दिसेल तर सरळ मग तो 3 पासून असेल तर 3 ग्रुप, आणि 4 पासून असेल तर 14, 15, 16, 17 अशा प्रकारे दिसेल तुम्हाला। त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे, तो म्हणजे टू विच पिरियड दिस एलिमेंट बिलॉंग। आता पाहायची याच्यामध्ये नंबर ऑफ शेल किती आहे, म्हणजे किती नंबर आहे। हा एक नंबर झाला, दुसरा नंबर झाला, तिसरा नंबर झाला, 3 नंबर आहे, त्याच्यामुळे त्याचे शेल आहेत 3।
टोटल पिरियड किती आहे त्याचा, थर्ड पिरियड. टोटल शेल्स जेवढे राहील तेवढाच त्याचा पिरियड राहील. आता इथं जर याच्यामध्ये पाहून 1 नंबर 2 नंबर 3 नंबर म्हणजे पिरियड कोणता, तिसरा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पिरियड कोणता, तिसरा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पिरियड कोणता, तिसरा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आहेत म्हणजे पिरियड कोणता आहे त्याच्यामध्ये, चौथा. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. समजा का 3 नंबर्स राहतील, 3 समजा का याच्यामध्ये शेल्स राहतील तर पिरियड 3. 2 शेल्स राहतील तर पिरियड 2. 4 शेल्स राहतील तर पिरियड चौथा. वैलेंस इलेक्ट्रॉन जेवढा है तेवढाच त्याचा ग्रुप. हे गोष्टी तुम्हाला लक्षात चांगल्या प्रकारे ठेवायची आहे. और नेक्स्ट हमारा क्वेश्चन रहने वाला वेरी 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 इंपॉर्टेंट. देखो ये सीधा सीधा 5 मार्क के लिए पूछता है. 5 मार्क के लिए बोर्ड में आया हुआ क्वेश्चन है. अभी इसमें कौन सा देखो. आता तुम्हाला हा अशा प्रकारचा दिला आणि याच्यावर येण्याची फिक्स क्वेश्चन आहे यावर्षी फिक्स 2026 मध्ये, बोर्ड 2026 मध्ये 100% चान्सेस आहे की असा वाला एक ना एक क्वेश्चन येईल तुम्हाला, अशा वाला बॉक्स वाला. बघा आता याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन दिले. आता 5 क्वेश्चन मध्ये काय, राइट द ॲटॉमिक नंबर ऑफ द फर्स्ट 2 एलिमेंट इन द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुप मधले पहिले 2 एलिमेंट लिहायचे. सेकंड ग्रुप म्हणजे हा वाला, त्याचे काय लिहायचा तुम्हाला, ॲटॉमिक नंबर. तर हा बीई आहे आणि हा एमजी आहे. तर इथे लिहून टाकू आपण बीई. बी चा किती, 2 + 2 किती, 4. आणि एमजी म्हणजे किती, 2 + 8 10, 10 + 2 म्हणजे 12. ॲटॉमिक नंबर 12. बस एवढा लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल. राइट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द एलिमेंट ऑफ हॅलोजन ग्रुप. आता हॅलोजन ग्रुप म्हणजे कोणता होते, हॅलोजन ग्रुप म्हणजे होते ग्रुप नंबर 17. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे का हॅलोजन ग्रुप म्हणजे होते ग्रुप नंबर 17. आणि ग्रुप नंबर 17 मध्ये काय म्हणताय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दिसतं आपल्याला इथं 7. मग इथं लिहायचा आन्सर आपल्याला 7. फुल वर्ड मध्ये, वर्डिंग मध्ये लिहायचं आहे 7. Write the number of valence electrons. 7 is the valence electron of the element in the halogen group. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर ड्रॉ द डायग्राम ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम ॲटम. मॅग्नेशियम ॲटम म्हणजे Mg 282. तर मग इथं आपण लिहून घेऊ, असं हा काढून घेऊ, याला लिहून घेऊ आपण Mg. त्याच्यानंतर याचे शेल्स काढायचे आपल्याला. तर फर्स्ट शेल राहील आपला, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. नेक्स्ट शेल आहे आपला, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. हे 1 2 3 4 5 6 आणि हा 7 8. आणि लास्ट वाला इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला 2 इलेक्ट्रॉन काढायचे आहे, 1 आणि हा 2. हा झाला आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. याला मायनस मायनस साइन देऊन द्या म्हणजे हे इलेक्ट्रॉन वे असं आपल्याला समजून येते. बस एवढा जरी कराल तरी तुम्हाला जो आहे या क्वेश्चनचा फुल मार्क भेटून जाईल. त्याच्यानंतर ए वाला क्वेश्चन झाला, बी वाला झाला, सी वाला. आता राहिला आपला डी वाला क्वेश्चन. आफ्टर कंप्लीशन ऑफ द पिरियड व्हॉट चेंजेस डज टेक प्लेस इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नेक्स्ट एलिमेंट. एक पिरियड समजा का झाला तर मग नेक्स्ट पिरियड मध्ये नेक्स्ट इलेक्ट्रॉन मध्ये का दिसतं तुम्हाला. बघा आता इथं 2-2 नंबर दिसत आहे, इथं 2-2 नंबर दिसत आहे. एक पिरियड झाल्याबरोबर इथं 3-3 नंबर दिसत आहे, इथं 3-3 दिसत आहे. एक पिरियड झाल्याबरोबर इथं 4-4 दिसत आहे. म्हणजे जसा पिरियड संपला, आफ्टर कंप्लीशन ऑफ पिरियड 1 एक्स्ट्रा शेल गेट ऍडेड टू द नेक्स्ट एलिमेंट. नेक्स्ट ऍटम मध्ये, नेक्स्ट एलिमेंट मध्ये जो आहे 1 एक्स्ट्रा शेल जो आहे, 1 एक्स्ट्रा ऑर्बिट जो आहे तो ऍड होता है, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डी वाला पण क्वेश्चन झाला. ई वाला, राइट द नेम ऑफ एनी 2 एलिमेंट फ्रॉम द डायग्राम विच डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. आता लास्ट वाला जो 0 ग्रुप राहते, 18th वाला ग्रुप, तो केमिकल रिएक्शन मध्ये टेक पार्ट करत नाही, त्याच्यामुळे लिहून घेऊ आपण. याचा आन्सर काय राहील, इथं कोणतेही 2 लिहायचे आहेत. तुम्ही हेलियम लिहू शकता, निऑन लिहू शकता, आर्गन लिहू शकता. हेलियम, निऑन, आर्गन हे तिन्ही लिहून टाका तुम्ही. बस एवढा जो आहे, एवढा जर सोडवले तर तुम्हाला 5 मार्क इझिली जो आहे तो भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन अशाच टाइपचा आहे, 5 मार्कची ऍक्टिव्हिटी टाइप, म्हणजे छोटे छोटे क्वेश्चन आहे. बघा आता ते काय म्हणते क्वेश्चन. टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ द पिरियड ऑफ द एलिमेंट गिवन बिलो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली काही क्वेश्चन दिले आहेत, त्याचे आन्सर जे आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. आता बघा याचे आन्सर आपण कशा प्रकारे लिहू. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय म्हणताय, अरेंज द अबो एलिमेंट इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडाय. इकडे एलिमेंट दिले आहे, इकडे त्यांची ॲटॉमिक रेडियस दिली आहे. यांच्यानुसार आपल्याला काय करायचं, त्यांना अरेंज करायचं. डिक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग म्हणजे काय होतं, तर सगळ्यात मोठावाला आधी लिहायचा आहे, त्याच्यानंतर छोटावाला, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा, छोटा छोटा आपल्याला कमी कमी करत जायचं आहे. तर सगळ्यात मोठावाला ॲटम दिसतंय मला लिथियम. मग इथे लिहितो मी लिथियम 152. त्याच्यानंतर मला दिसतंय हा वाला कोणता आहे, बेरिलियम, म्हणजे इथे लिहितो मी बीई. त्याच्यानंतर कोणतं दिसतंय, त्यानंतर दिसतंय मला हा वाला बी, बोरॉन. त्याच्यानंतर कोणतं दिसतंय मला 78 म्हणजे नायट्रोजन. त्यानंतर दिसतंय 77 म्हणजे कार्बन. नंतर लास्ट वाला दिसतंय आपला ऑक्सिजन. बस असा लिहा, तुम्हाला 1 मार्क फुकटचा भेटून जाईल. स्टेट द पिरियड टू विच द अबो एलिमेंट बिलॉंग. आता तुम्हाला
कोणत्या पिरियडमध्ये हे एलिमेंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता याच्यासाठी तुम्हाला यांच्यापैकी कोणाचा तरी एकाचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. आता मला जो आहे कार्बनचा ॲटॉमिक नंबर माहित आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, म्हणजे याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. आता मला सांगा याच्यामध्ये किती नंबर आले? 1 आणि 2. 2 नंबर आले म्हणजे कोणता पिरियड राहील? तर हा राहील आपला सेकंड पिरियड. मग इथे लिहू शकतो आपण सेकंड पिरियड. कोणत्या पिरियड मध्ये आहे? सेकंड पिरियड. सगळे एकाच पिरियडचे राहील, एकाच मळ्याचे मध्ये राहील, त्याच्यामुळे टेंशन घ्यायचं नाही. सब एक ही पीरियड के रहेंगे, एक ही पीरियड. मतलब यहाँ पे किसी भी एक का आपको ये एलिमेंट बदल सकते हैं, बाकी कुछ नहीं बदलेगा. किसी भी एक का आपको एटॉमिक नंबर याद रखना है, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिखो, जितने नंबर आए, जितने नंबर ऑफ शेल आए, उतना ही हमारा पीरियड रहेगा. उसके बाद वाई दिस अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज सिमिलर टू द अबव पीरियड ऑफ द मॉडर्न पीरियोडिक टेबल. अब ये वाले जो है हमारे, ये मॉडर्न पीरियोडिक टेबल की पीरियड जैसे क्यों है बोल रहे हैं. तो काऊन आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की पीरियोडिक टेबल फॉलोज द इन पीरियोडिक टेबल इन अ पीरियड द एलिमेंट द रेडाई ऑफ द एलिमेंट गोज डिक्रीजिंग while going left to right. लेफ्ट कडून जेव्हा आपण राईट कडे जातो, while we going left to right in a period, the atomic radius goes on decreasing. आणि तशाच प्रकारचा इथं काय झालाय, atomic radius जो झालाय तो डिक्रीज झालाय. लेफ्ट कडून राईट कडे जाताना atomic radius डिक्रीज झालाय. That's why this arrangement is similar to the above period of modern periodic table. अशा प्रकारे तुम्हाला आंसर लिहायचा आहे. While going left to right in a period, लेफ्ट से अगर राइट तक हम जा रहे, atomic radius decreases, atomic radius decreases. So this trend follow by these atoms. या ॲटमनी बी हाच ट्रेंड फॉलो केलाय, त्याच्यामुळे जो आहे हा जो आहे पिरियड अरेंजमेंट एलिमेंट सिमिलर टू पिरियोडिक टेबल. नेक्स्ट क्वेश्चन म्हणता है विच ऑफ द अबो एलिमेंट इज द हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. बिगेस्ट ॲटम कोणता आहे? तर सगळ्यात मोठा नंबर आहे लिथियमचा. बिगेस्ट ॲटम इथे लिहून घेऊ, बिगेस्ट एटम कौन सा है 152. और स्मॉलेस्ट वाला कौन सा है? ऑक्सीजन. इधर ही लिख लेंगे स्मॉलेस्ट इज इक्वल टू ऑक्सीजन. बस खत्म, टाटा बाय बाय. उसके बाद लास्ट वाला क्वेश्चन है व्हाट इज द पीरियोडिक ट्रेंड ऑब्जर्व इन द वेरिएशन ऑफ द एटॉमिक रेडियस व्हाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट इन अ पीरियड. लेफ्ट से अगर राइट तक जा रहे व्हाइल वी गोइंग लेफ्ट टू राइट इन अ पीरियड, एटॉमिक रेडियस डिक्रीजेस. बस इतना लिखना है. व्हाट इज द पीरियोडिक, ये वाला कट करना है. देखो कहां से लिखना है, वाइल से. वाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट इन विद इन अ पीरियड एटॉमिक रेडियस डिक्रीजेस. बस इतना लिखना है, यही से चिपका के यही पे लिखना है, बाकी कुछ भी नहीं करना है. ये क्वेश्चन भी बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है, वेरी वेरी IMP क्वेश्चन. फिक्स ही बोल सकते हो, 5 मार्क के लिए आ सकता है 2026 में. वैसे तो हम पेपर लीक के क्वेश्चन ले रहे हैं, तो ये वाला क्वेश्चन आपको हमखास करना है, मतलब करना ही है. उसके बाद नेक्स्ट वाला क्वेश्चन लेंगे हम, वेरी इंपॉर्टेंट, वो भी एलिमेंट बिलोंग टू. फिक्स क्वेश्चन हर बार पूछ रहा है, हर बार, एक बार नहीं बार बार पूछ रहा है, बार बार. ये बार बार वाला क्वेश्चन है, बार बार दिन ये आए, बार बार ये क्वेश्चन रिपीट हुए. अभी देखो क्वेश्चन क्या है, एलिमेंट गिव रीजन है, क्या है इसमें, गिव रीजन, गिव साइंटिफिक रीजन. एलिमेंट बिलोंगिंग टू सेम ग्रुप हैव सेम वैलेंसी. क्यों एक ही ग्रुप में रहने वाले की वैलेंसी सेम रहती है, इसका गिव रीजन है. अभी देखो सबसे पहले आपको पॉइंट क्या लिखना है, द वैलेंसी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन द एटॉमिक नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल ऑफ द एटम. वॅलेन्सी जी आहे, कोणत्याही ॲटमची वॅलेन्सी कशी डिसाइड होते, तर आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावर त्याची वॅलेन्सी डिपेंड होते. कोणत्याही इलेक्ट्रॉनला स्टेबल होण्यासाठी, कोणत्याही ॲटमला स्टेबल होण्यासाठी त्याचा ऑक्टेट कंप्लीट करावं लागते. ऑक्टेट म्हणजे काय होतं, तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये त्याला 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे आहेत. तर ते सगळं काही कोणावर डिपेंड राहते, वॅलेन्सी ऑफ द एलिमेंट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. हा फर्स्ट पॉइंट राहील तुमचा. ऑल द एलिमेंट इन द सेम ग्रुप of the periodic table have same number of valence electron. आणि एखाद्या समजा का ग्रुप मध्ये पाहिलो, ऑल द एलिमेंट इन अ ग्रुप have same number of valence electron. एखाद्या ग्रुप मध्ये सेम नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन राहते. त्यानंतर सिन्स वॅलेन्सी डिपेंड ऑन द वॅलेन्स इलेक्ट्रॉन, वॅलेन्सी जी आहे ते वॅलेन्स इलेक्ट्रॉन वर डिपेंड आहे. द एलिमेंट इन द सेम ग्रुप देअरफॉर हॅव सेम वॅलेन्सी. तोच पॉइंट रिपीट करायचा आहे, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही की सगळ्यात पहिले वॅलेन्स इलेक्ट्रॉन, वॅलेन्सी जी आहे ते वॅलेन्स इलेक्ट्रॉनवर डिपेंड राहते. ग्रुप मध्ये जे आहे ते सेम वॅलेन्स इलेक्ट्रॉन राहते, त्याच्यामुळे वॅलेन्सी बी सेम राहते. फॉर एक्झाम्पल एलिमेंट ऑफ ग्रुप 1 हॅव 1 वॅलेन्सी. 1 ग्रुपची वॅलेन्सी किती आहे, 1, सो देअर वॅलेन्सी इज 1. एलिमेंट ऑफ ग्रुप 2 हॅव 2 वॅलेन्सी, सो देअर वॅलेन्सी इज 2.
बस इतना क्वेश्चन का आंसर हमको लिखना है, बाकी तो कुछ भी नाही आहे. आपको लिखना क्या आहे समज लो. आपल्याला लिहायचं काय ते समजून घ्या की कोणत्याही ग्रुपमध्ये कोणत्याही ग्रुपची कोणाची पण समजा का व्हॅलेन्सी कोणावर डिपेंड राहते, त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर डिपेंड राहते. व्हॅलेन्सी कोणावर डिपेंड राहते तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर डिपेंड राहते. पहिला पॉईंट, व्हॅलेन्सी कोणावर डिपेंड राहते, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन डिपेंड राहते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय होते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय होते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की सिन्स व्हॅलेन्सी डिपेंड ऑन द सेम, आणि ग्रुपमध्ये जे आहे सगळ्यांची व्हॅलेन्सी सेम राहते. ग्रुपमध्ये जे आहे सगळ्यांची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम राहते. ग्रुपमध्ये जे आहे सगळ्यांची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम राहते. देअरफॉर व्हॅलेन्सी बी काय राहते, सेम राहते. आणि फॉर एक्झाम्पल ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी 1 आहे, ग्रुप 2 ची व्हॅलेन्सी 2 आहे, ग्रुप 3 ची व्हॅलेन्सी 3 आहे. बस खतम, टाटा बाय बाय, गुड बाय गया. एवढंच तर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलो, डीमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. व्हेरी अगेन इंपॉर्टेंट क्वेश्चन कि डीमेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल का डीमेरिट आपको बहुत बार पूछ चुका है. देखो भी सगळ्यात पहिले काय लिहायचं आहे, होल नंबर ऑफ एटॉमिक मास ऑफ कोबाल्ट. मेंडेलिव्हने का केला होता, मेंडेलिव्ह खूप असा हुशार प्राणी होता. सगळ्यात पहिले मेंडेलिव्हने का केला होता, तर कोबाल्ट आणि निकेल, बघा आता कोबाल्ट आणि निकेल दे वर बोथ फिटेड इन द वन बॉक्स. त्यांनी काय केला होता, थोडीशी त्याने गडबड केला होता. हुशार बहुत प्राणी होता, पण ऍटॉमिक मासच्या भरोश्यावर त्यांनी घेतला होता. कोबाल्ट आणि निकेलचा ऍटॉमिक मास जवळजवळ सेम होता, तर त्याने एकाच बॉक्स मध्ये फिक्स करून टाकला. द होल नंबर ऑफ एटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल वॉज सेम. दे वर बोथ फिटेड इन वन बॉक्स अँड देयर वॉज अ कन्फ्युजन अबाउट विच वन शुड बी फर्स्ट. कोबाल्ट आणि निकेलचा सारखाच मास आहे, ऍटॉमिक मास. तर कोबाल्ट म्हणते मी पहिले येतो, निकेल म्हणतो मी पहिले येतो. कोबाल्ट म्हणते मी पहिले येतो, निकेल म्हणते मी पहिले येतो. पण दोघांना पण त्याला बरोबर ठेवू शकला नाही. असा होता मेंडेलीचा फर्स्ट डीमेरिट. डीमेरिट म्हणजेच होते फेलियर. कोणत्या त्याच्याकडे चुका झाल्या होत्या त्यालाच म्हणतो आपण डीमेरिट. कौन सी उससे गलतियां हुई थी उसको ही बोलते हैं हम डीमेरिट. दूसरा ये वाला पहला हो गया कि कोबाल्ट एंड निकेल. पहला क्या याद रखना है आपको, कोबाल्ट एंड निकेल. दूसरा है आइसोटोप. आइसोटोप जो है मेंडेलीव की पीरियोडिक टेबल के बहुत ज्यादा बाद ये डिस्कवर हुए थे. आइसोटोप वेर डिस्कवर लेटर. दे हैव सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरेंट एटॉमिक मास. आइसोटोप मतलब क्या होते हैं कि एखादी एलिमेंट सेम रहता है, इसकी केमिकल प्रॉपर्टी सेम रहती है पर एटॉमिक मास नंबर डिफरेंट रहता है. द क्वेश्चन वाज वेयर टू प्लेस देम. तो क्वेश्चन आया कि उसको कहाँ पे प्लेस करना है. अभी जैसा कार्बन है, कार्बन का एटॉमिक मास 12 भी है, कार्बन का एटॉमिक मास 14 भी है. तो ये वाला पुट करे कि ये वाला पुट करे, उसके बारे में तो कंफ्यूजन था. तो दूसरा वाला है पहला कोबाल्ट एंड निकेल. पहला याद रखना है कोबाल्ट एंड निकेल. दूसरा याद रखना है आपको आइसोटोप. आइसोटोप. तीसरा वाला द गैप बिटवीन टू. अभी मेंडेलीव ने क्या किया था की प्रेडिक्ट किया था की भविष्यामध्ये किती एलिमेंट येईल ते प्रेडिक्ट केला होता. पण कधी कधी तो एक बॉक्स ठेवला होता रिकामा, त्याच्यामध्ये 2-3 एलिमेंट येऊन गेले. कधी कधी 3-4 बॉक्स ठेवला होता तर एकच एलिमेंट भेटला. तेव्हा किती नंबर ऑफ वॅकंट एलिमेंट आहे, किती वॅकन्सी आहे. द गॅप बिटवीन टू एटॉमिक मास ऑफ नेबरिंग बॉक्सेस वॉज नॉट द सेम. गॅप जे होते ते सेम नव्हती. कधी कधी 2 गॅप ठेवला होता तर एकच एलिमेंट आला होता, एक गॅप ठेवला होता तर 2-3 एलिमेंट भेटून गेले होते. असा हा एक गडबड झाला. सो डिफिकल्ट टू प्रिडिक्ट हाऊ मेनी न्यू एलिमेंट वर डिस्कवर्ड. त्यानं तर सांगितलं होतं की नवीन एलिमेंट डिस्कवर होणार आहे, पण किती होणार आहेत ते काय त्यानं सांगितलं नव्हतं. नेक्स्ट है आपला हाइड्रोजन. हाइड्रोजन जो है तो पूर्ण डबल डोल किया. इधर भी शुरू रहता है उसका, उधर भी शुरू होता है. इसके पास भी चालू है, इसके साथ भी चालू है. बड़ा लफड़ेल आइटम है ये. हाइड्रोजन शेयर सेम प्रॉपर्टी विद द ग्रुप 1. उसकी प्रॉपर्टी ग्रुप 1 जैसी भी है और उसकी प्रॉपर्टी जो है ग्रुप 17 जैसी, हैलोजन सी. तो दोनों ग्रुप की प्रॉपर्टी वो कंफ्यूजन प्रॉपर्टी बिहेव करता है, तो उसका कंफ्यूजन ये. तो पहला है कोबाल्ट एंड निकेल, दूसरा है आइसोटोप, तीसरा है गैप और चौथा है हाइड्रोजन. ये 4 जो है मेंडेलीव की डीमेरिट है. इस बार आने के बहुत ही ज्यादा चांसेस है, अच्छे से आपको करना है. उसके बाद अगर नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे हम तो वो है हमारा मॉडर्न पीरियोडिक टेबल का स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पीरियोडिक टेबल. अभी मॉडर्न पीरियोडिक टेबल जो है आपको अच्छे से ध्यान में रखना है. द अरेंजमेंट ऑफ दिस अकॉर्डिंग टू इंक्रीजिंग एटॉमिक नंबर. एटॉमिक नंबर के हिसाब से उसको अरेंज किया था सबने. डोबेरेनर हो गया, न्यूलैंड्स हो गया, मेंडेलीव हो गया, सब साइंटिस्ट ने एटॉमिक मास लेके रखे थे. लेकिन हमारा मॉडर्न हेनरी मोस्ले भाई साहब जो था वो अकेला था जिसने पूरा कोरम मचा दिया था. उसने बोला कि एटॉमिक नंबर चाहिए मेरे को, एटॉमिक मास नंबर बिल्कुल नहीं चाहिए. तो सबसे पहले देर आर 118 बॉक्सेस. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये 118 बॉक्सेस आहे. 1 एलिमेंट इन ईच बॉक्स. देर आर 18 वर्टिकल कॉलम कॉल्ड ग्रुप. 18 vertical column called group, 7 horizontal rows called period. 118 boxes, 18 vertical column called group, 7 horizontal rows called period. There are 2 more rows. 2 और rows है, उनको हम बोलते हैं lanthanide and actinide series. उसको हम बोलते हैं lanthanide and actinide series. उसके बाद there are 4 block. टोटल 4 ब्लॉक है. S ब्लॉक में है 1 और 2 ग्रुप.
उसके बाद है डी ब्लॉक में हमारा 3 to 12, उसके बाद है पी ब्लॉक में हमारा 13 to 18, और लास्ट वाला है हमारा एफ ब्लॉक। एफ में कंटेन है लैंथेनाइड एंड एक्टिनाइड सीरीज। देखो अभी एस पी डी एफ 4 ब्लॉक है। एस ब्लॉक मतलब 1 to, डी मतलब 3 12, पी मतलब 13 to 18 और एफ मतलब लैंथेनाइड एक्टिनाइड सीरीज। अभी एक बात ध्यान में रखो कि पी ब्लॉक में एक zigzag लाइन है। देयर इज अ zigzag लाइन इन द पी ब्लॉक में एक जो है ऐसी zigzag ऐसी सीढ़ियों जैसी एक zigzag लाइन है। उसके बाद zigzag लाइन एलिमेंट टुवर्ड द लेफ्ट, और उसके लेफ्ट साइड में जो बैठे हैं उसको बोलते हैं मेटल, और उसके राइट साइड में जो बैठे हैं, लेफ्ट में जो है वो मेटल है, राइट में जो है वो नॉन मेटल है, और उसके जो बिल्कुल चिपक के है उसको बोलते हैं मेटलॉइड। अभी देखो लेफ्ट वाले मेटल, राइट वाले नॉन मेटल, और एलिमेंट अलोंग द लाइन, ये क्या है हमारे मेटलॉइड। स्पेशलिटी ऑफ ईच ग्रुप एलिमेंट, फर्स्ट ग्रुप अल्कली मेटल, सेकंड ग्रुप अल्कलाइन अर्थ मेटल, एंड एलिमेंट इन द लास्ट ग्रुप नोबल गैस, 17 ग्रुप हैलोजन एलिमेंट। ऐसे आपको ध्यान में रखना है, बस इतना करना है स्ट्रक्चर में, बाकी कुछ भी नहीं किया तो भी चल जाता। उसके बाद इतने क्वेश्चन पहले आपको अच्छे से प्रिपेयर करना है। उसके बाद सम एक्स्ट्रा क्वेश्चन जो है वो आपको ध्यान में रखना है। तो एक्स्ट्रा क्वेश्चन कौन से सर बता दो, हम लर्न कर लेते हैं। अगर आपको नहीं आए तो वो भी मैं आपके लिए बताने के लिए तैयार हूं। तो फर्स्ट क्वेश्चन करना है एक्स्ट्रा में डोबेरेनर ट्रायड, पहला है डोबेरेनर ट्रायड। उसके बाद है गिव रीजन, इसका एक गिव रीजन जो है वो फिक्स है। गिव रीजन एक तो एक्सरसाइज से पूरे गिव रीजन आपको करना है, पूरे नहीं भी हुए तो ए वाला एंड ई वाला, ये वाला आपको करना है, ए सी और ई, ये इतना करना है। थर्ड वाला जो है इसमें एक्टिविटी क्वेश्चन, एक्टिविटी जो हमने 2 एक्टिविटी बताई थी, एक्टिविटी क्वेश्चन, एक्टिविटी क्वेश्चन, ये आपको इतने अच्छे से लर्न करना है। उसके बाद न्यूलैंड नहीं के भी चलता। उसके बाद 2 और इंपॉर्टेंट क्वेश्चन है, मेंडेलीव एंड मॉडर्न पीरियोडिक लॉ। ये लॉ आपको याद रखना है, 1 मार्क के लिए पूछ सकते हैं, मेंडेलीव पीरियोडिक एंड मॉडर्न पीरियोडिक लॉ। मेंडेलीव पीरियोडिक लॉ क्या है कि प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट और पीरियोडिक फंक्शन ऑफ देयर एटॉमिक नंबर। मेंडेलीव आया तो एटॉमिक नंबर आपको याद रखना है, एटॉमिक नंबर। मेंडेलीव आया तो एटॉमिक नंबर, और मॉडर्न आया, सॉरी मेंडेलीव आया तो एटॉमिक मास, मेंडेलीव आया तो एटॉमिक मास, मेंडेलीव ने एटॉमिक मास के बारे में बताया था। मेंडेलीव आया तो एटॉमिक मास याद ध्यान में रखना है, और मॉडर्न आया तो एटॉमिक नंबर, मॉडर्न आया तो एटॉमिक नंबर, मॉडर्न आया तो एटॉमिक नंबर। मेंडेलीव जैसे ही आया पीरियोडिक फंक्शन मेंडेलीव जैसे आया वैसे याद में रखना है आपको एटॉमिक मास, और मॉडर्न जैसे आया वैसे ध्यान में रखना है आपको एटॉमिक नंबर। बस इतने चीजें आपको याद रखनी है। ये क्या है मेंडेलीव पीरियोडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट और पीरियोडिक फंक्शन ऑफ देयर एटॉमिक मास, और मॉडर्न वाला क्या है प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट और पीरियोडिक फंक्शन ऑफ देयर एटॉमिक नंबर। बस ये 2 चीजें आपको अच्छे से ध्यान में रखनी है, बाकी कुछ भी नहीं किए चैप्टर में से तो चलता। अभी और कौन सा नेक्स्ट क्वेश्चन चाहिए, नेक्स्ट कौन सा चैप्टर चाहिए, वो जल्दी से कमेंट में बताओ, मैं वो चैप्टर आपके लिए लेके आऊंगा। तब तक ये वीडियो जो है दोस्तों के साथ शेअर कर दो, चॅनलला नक्की आधी सबस्क्राईब करून टाका। नवीन असेच व्हिडिओ पूर्ण बोर्डची 100 आउट ऑफ 100 ची तयारी आपण करणार आहोत, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कमेंट नक्की करा, लाईक करा व्हिडिओला। तोपर्यंत थँक्यू सो मच।